कोल्हापूर महानगरपालिकेच्या 51व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून श्री भास्करराव जाधव वाचनालयाच्या वतीनं संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये राजर्षी शाहू लोकशिक्षण व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलंय। यात सोमवारी शौर्य चक्र विजेते पॅरा कमांडो मधुसूदन सुर्वे यांनी तिसरं पुष्प गुंफताना मातृभूमीसाठी सर्वस्व या विषयावर विचार मांडले। यावेळी बोलताना पॅरा कमांडो मधुसूदन सुर्वे यांनी आसाममधील ऑपरेशन रायनो, जम्मू काश्मीरमधील ऑपरेशन रक्षक, कारगिलमधील ऑपरेशन विजय, जम्मू काश्मीरमधील ऑपरेशन पराक्रम, मणिपूरमधील ऑपरेशन हिफाजत 1, नागालँडमधील ऑपरेशन ऑर्किड आणि मणिपूरमधील ऑपरेशन हिफाजत 2 तसंच ऑपरेशन UN मिशन काँगो दक्षिण आफ्रिका इथल्या मोहिमांविषयी माहिती सांगितली। मणिपूरमधील हिफाजत 2 या मोहिमेवेळी त्यांच्या डाव्या पायात 7 गोळ्या, उजव्या पायात 2 गोळ्या आणि पोटात 2 गोळ्या लागल्या होत्या। तरीही ही मोहीम फत्ते केल्याचं त्यांनी सांगितलं। भारतीय सीमा जवानांमुळे सुरक्षित आहे। भारतीय जवान किंवा त्यांचं कुटुंबीय तुमच्याकडे काहीही मागत नाहीत, ते फक्त देशसेवेत मग्न असतात। त्यामुळे सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना साथ द्यावी, त्यांच्या परिश्रमाचा सन्मान करावा असं आवाहन मधुसूदन सुर्वे यांनी केलं। भारतीय सैन्यातील कमांडर किंवा सैन्याला गोळी लागली तरी विजय मिळेपर्यंत तो लढतच असतो, तो माघार घेत नाही। त्यामुळे जगामध्ये भारतीय लष्कराचं वेगळं महत्त्व असल्याचं त्यांनी नमूद केलं। भारतीय सैन्याकडे अफाट क्षमता आहे, त्यामुळे विजय हा मिळालाच पाहिजे, नाहीतर वीरगती तरी प्राप्त झाली पाहिजे, मात्र माघार नाही अशा ध्येयानं भारतीय सैनिक झटत असल्याचं त्यांनी सांगितलं। आपल्या देशासाठी काहीतरी करायचं आहे या भावनेनं तसंच आपल्या मातीचं ऋण फेडायचं आहे या उद्देशानं लष्करी सेवेत दाखल व्हावं असं त्यांनी सांगितलं। यावेळी कारगिल युद्धात शौर्य गाजवणारे अनिल मोरे, ऑनररी कॅप्टन लक्ष्मण उपाध्ये, हवालदार भैरू पाटील आणि हवालदार शशिकांत पाटील यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं। याप्रसंगी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।